खरं तर बराच वेळ झालाय. वेळेच्या ओघात बीडचाही उल्लेख मंचावरच्या अनेक मान्यवरांनी केलाय. त्या बाबींचा खुलासा देण्याचा हा मंच नाही, मात्र आशा आणि अपेक्षा हीच आहे. माझ्या त्याच बीडची ओळख वर्तमानातल्या नराधामांच्या नावानं होण्यापेक्षा या मंचावर वारकरी संप्रदायाच्या वतीनं आशीर्वादपर मनोगत व्यक्त करताना बाबांनी ज्या दोन महान विभूतींचा उल्लेख केला ते संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊंच्या नावानं होते. त्या जिल्ह्यातून मी आहे याचा अभिमान मी सातत्यानं सांगत आणि तो सुगंध दरवळतच आहे. कदाचित माझ्या जिल्ह्यात काही अंशी तरी चांगलं आहे म्हणून कपाळे साहेबांनी मला इथं बोलावलं. त्याबद्दलही मी त्यांचं आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरुवातीलाच व्यक्त करतो. कुठल्याही घटनेला 12 वर्ष ज्यावेळी पूर्ण होतात त्यावेळी त्या घटनेची तपपूर्ती झाली असं म्हटलं जातं. एखाद्या संस्थेला 12 वर्ष पूर्ण होतात त्यावेळी त्या संस्थेचा तप झाला असं म्हटलं जातं. 12 वर्ष एकदा पूर्ण झाली विकास दादा की तो तप शब्द उलटा करायचा असतो, त्याचं होतं पत. त्या दिवसापासून त्या संस्थेशी पत निर्माण होत असते. अशी पत आजपासून निर्माण झालेली साई आदर्श मल्टीस्टेट आपला हा तपपूर्ती सोहळा साजरा करत असताना मंचावरती उपस्थित असलेली आता सगळीच मान्यवर गण आहेत. फार मोठी महत्वाची लोक आहेत. मी सर्वांचा नामोल्लेख करत नाही, माफी मागतो. आणि मंचाच्या समोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप बंधू आणि भगिनींनी, तसं पाहता आज जागतिक महिला दिन सुद्धा आहे. आदरणीय कपाळीताईंचाही उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला. माझ्या जिल्ह्यातल्या ज्ञानराधासारख्या डबघाईला येऊन पूर्णतः विस्कळीत झालेल्या मल्टीस्टेटचाही उल्लेख झाला. जिल्ह्यात आमच्या अनेक मल्टीस्टेट आहेत. आता आम्ही मल्टीस्टेट हा शब्द उच्चारला की आमच्या पोटात कपाळे साहेब गोळा उठल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती आहे. मात्र ज्यावेळी माझं एक निरीक्षण मला असं सांगतं की जेवढ्या मल्टीस्टेटच्या चेअरमन पदाच्या चाव्या महिलांच्या हातात आहेत त्या मल्टीस्टेटमध्ये गैरव्यवहार झाल्याचे तसे पाहायला फार कमी किंवा मिळतच नाही. आमच्याकडे एक मन आहे की बाईच्या हाती अर्थचक्राची गती जर असेल, हातात जर चावी असेल तर त्या घराच्या डोईवरती कर्जाचा डोलारा कधीच उभा राहत नाही. तसं कपाळेताईंच्या हाती तुम्ही देऊन हा कारभार सुरक्षित झालाय हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. आज या भागाच्या अर्थचक्राची अर्थवाहिनी असलेली आपली ही साई आदर्श मल्टीस्टेट श्री साईबाबांच्या वैभवाला साजेसं काम या भागात करते. संत तुकोबरायांनी जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच खरी, उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी. अर्थसंचय कसा करायचा, धनार्जन कसं करायचं, उद्योग व्यापार उदीम कसं करायचं याचं सूत्र अध्यात्मात त्याच वेळी देऊन ठेवलंय. वर्तमानातली माणसं, वर्तमानातल्या बँका, वर्तमानातले उद्योग व्यापारी या अर्थचक्राला ज्यावेळी सांभाळत नाहीत त्यावेळी डबघाईला येताना पाहायला मिळतात. परंतु तुम्ही हे सगळं अर्थचक्र सांभाळत असताना सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका निभावून तुकोबांच्या या वाणीला साक्षात उतरवतायत. त्याहीमुळे तुमची ही अर्थवाहिनी अतिशय उत्तम पद्धतीने कार्यरत आहे हे यावरून या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं आहे. एखाद्या बसस्थानकावरती रात्रीच्या 11 आणि 12 वाजता एखादी बाई जर उतरली, त्या शहरातून घरापर्यंत जाईपर्यंत प्रशासनातले कर्मचारी आहेत त्यांना माहित आहे, त्यांच्या मनात भीती असते एखाद्या महिलेच्या. पण शहरात प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाने एखादा चौक असतो. रात्रीच्या 12 वाजता रस्त्यानं घरापर्यंत जाणारे त्या बाईला रस्त्यानं भीती वाटत असते, पण शिवाजी महाराजांच्या चौकात आली आणि शिवरायांच्या प्रतिमेकडे पाहून एकदा शिवाजी हे नाव मुखात आलं की तिच्या मनातली भीती दूर पडते. तसं आप्पा तुमचं नाव शिवाजी आहे, तुमच्या नावातच तुमच्या संस्काराची देण सामावलेली आहे. आणि म्हणून लोकांचा विश्वास हा तुम्ही आहे, तुमच्या आईबापांनी तुमचं शिवाजी नाव ठेवून तुमच्यावर कुठले संस्कार केलेत यावरती लोकांचा विश्वास सुद्धा अवलंबलेला आहे. आणि म्हणून त्या विश्वासाचं नाव म्हणून नवाळे साहेबांनी जे सांगितलं त्या विश्वासाचं नाव म्हणजे ही साई आदर्श मल्टीस्टेट आहे. या विश्वासानं तुम्ही कार्यरत आहेत याबद्दल तुमचं या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून कौतुक आणि अभिनंदन पुन्हा पुन्हा सुरुवातीलाच या ठिकाणी करतोय. खरं तर असं म्हणतात की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आली त्यांनी 2 गाणी द्यावीत, आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत मळलेले आयुष्य ज्यांचे त्यांना थोडे उचलून घ्यावे. तुम्ही एक उंची गाठत असताना, तुमची बाग फुलून आलेली असताना समाजातल्या दुर्लक्षित घटकांसाठी 2 फुलं देण्याची काम करतायत. तुमचे सूर जुळून आलेले असताना तुम्ही तुमच्या अर्थचक्राच्या माध्यमातून समाजातल्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देतायत. तुमची उंची वाढलेली असताना मातीत मळलेल्या लोकांना उचलून घेण्याचं सामर्थ्य तुम्ही निर्माण करतायत. ही गोष्ट तितकीच कौतुकाची आणि महत्वाची असल्याची मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं महत्वाची वाटते. कारण बोलताना अनेक वक्त्यांनी उल्लेख केला की आज बँकिंग क्षेत्रात काम करत असताना
उद्योगाच्या क्षेत्रात काम करताना, या आर्थिक क्षेत्रात काम करत असताना असे सामाजिक उपक्रम त्या संस्थांकडून, त्या व्यक्तींकडून फार कमी पाहायला मिळत आहेत. पण इतका उत्तम उपक्रम, विचारांचा सोहळा, वैचारिक कार्यक्रम तुम्ही तुमच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दरवर्षी घेतायत. मला वाटतं ही किती मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. आज सगळ्या क्षेत्रात जर आपण पाहिलं तर वातावरण नेमकं काय झालेलं आहे. मी नेहमी उदाहरण देत असतो. एकदा मला नागपूरला व्याख्यानाला जायचं होतं. नागपूरला साहेब व्याख्यानाला जाण्यासाठी गाडीनं कसा इतका दूरचा प्रवास करावा बीडवरून, म्हणून मी असं ठरवलं की संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावरती जावं, रेल्वेचं तिकीट बुक करावं. रेल्वेचं तिकीट बुक करायला गेलो. दुपारचा अतिशय कडाक्याचा उन्हाळ्याचा दिवस होता. बघता बघता भली मोठी गर्दी, भली मोठी रांग. त्या रांगेत उभा राहिलो. माझा नंबर यायला बराचसा वेळ होता. रांगेत उभा आहे. दुपारचे 12, 12:30, 1, 2 झाले. पोटात भूक लागली, कावळे ओरडायला लागले. नंबर यायला वेळ आहे, ऊन लागलं, तहान लागली. पाणी मागवलं, पाणी घेतलं, पण काय खावं, भुकेनं व्याकुळ झालोय. आणि शेजारीच एक बाबा बोरं विकताना मला दिसले. बोरं घ्या बोरं. बाबांच्या त्या टोपलीचा डोक्यावरती घेतलेले ते बाबा पाहिले, आवाज दिला. म्हटलं बाबा या इकडे. खिशातले 10 रुपये काढले, 10 रुपयांची बोरं घेतली. बोरं खात होतो. बोरं खातोय. बोरं खात 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 माझा नंबर जवळ येतोय. एकदाची ती बोरं खाऊन संपली. पोटाची भूक सुद्धा शमली. आणि मग प्रश्न निर्माण झाला, आता ही हातातली बोरं आहेत, बोरं सगळी खाऊन संपली, पोटाची भूकही भागली. ह्या बोरांच्या बिया नेमक्या टाकायच्या कुठं? समोर पाहिलं तर भली मोठी गर्दी आहे. पाठीमागं तितकीच मोठी रांग आहे. उजव्या बाजूला रेल्वे स्थानकावरचे सुरक्षा रक्षक आहेत. डाव्या बाजूला लिहिलं इथे घाण करायची नाही. ही बोरं टाकायची कुठं? माझ्या पाठीमागचे एक काका बराच वेळपासून केळी खात होते. म्हटलं का हो काका, तुम्ही केळी खाताय, मला सांगा ना बोरांच्या बिया नेमक्या टाकायच्या कुठं? ते म्हणाले एवढा काय विचार करताय, टाका समोरच्याच्या खिशात. म्हटलं समोरच्याच्या खिशात? त्याला कळालं तर ते म्हणतायत, बाळा एवढा वेळपासून केळी खातोय, साल्टी तुझ्या खिशात टाकतोय, तुला कुठं कळालं? वर्तमानात समाजाची, वर्तमानातली ही दिशा आहे. याची साल्टी त्याच्या खिशात, त्याच्या बिया याच्या खिशात. अशा या सगळ्या चंगळवादी परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक महत्वाचा वेळ खर्ची काढून समाजाला उत्तम दिशा देण्यासाठी, उद्याची पिढी घडवताना या विषयावरती माझ्यासारख्या तरुणाचं व्याख्यान आयोजित करून एक अत्यंत मौलिक आणि पुण्याचं काम या चंगळवादी वातावरणात करतायत. त्याबद्दल मी परत परत तुमचं अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं करेन. आज उद्याची पिढी घडवताना आम्हाला विचारांचे सोहळे का आयोजित करावे लागतात? आज उद्याची पिढी एका वेगळ्या वाटेला का जाते? या गोष्टींचा विचार करायला इथं जमलेल्या वरिष्ठ, ज्येष्ठ आणि महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांना तितकासा वेळ नसल्याचं आम्हाला पाहायला मिळतं. महाराष्ट्रातले एक प्रतियश, विद्वता प्रचूर, ऋषितुल्य वक्ते असं म्हणायचे की दुर्दैव या महाराष्ट्राचं की आता महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांना महापुरुषांच्या विचारांपेक्षा टीव्हीवरले मनोरंजनाचे कार्यक्रम जास्त महत्वाचे वाटू लागलेत. ते असं म्हणायचे की दुर्दैव या महाराष्ट्राच्या मातीतल्या तरुणाईला आता महापुरुषांच्या विचारांपेक्षा कुठल्या तरी नर्तकीचं नाचकाम या महाराष्ट्राच्या मातीतल्या तरुणाईला आज जास्त महत्वाचं वाटायला लागलंय. ते असं म्हणतात, बघा नाहीतरी दूध विकणाऱ्या माणसाला दुधाचं रतीब शहरोशहरी लोकांच्या दारोदार घरी जाऊन टाकावं लागतं, पण दारू पिण्यासाठी लोक दारूच्या दुकानावर रांगा करून गर्दी करून दारू पितात. हा समाजाच्या पतनाचा काळ आहे. या पतनाच्या काळात समाजाला तारू शकतो तो फक्त विचार आहे. उद्याची पिढी घडवताना आमच्या महापुरुषांनी दिलेले, आमच्या मातीतल्या आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेले विचार आणि ते संस्कारच उद्याची पिढी घडवताना कामी येऊ शकतात. हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरुवातीलाच तुम्ही आणि मी या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. इथं जमलेल्या अनेकांना विश्वासच बसत नव्हता की हा वक्ता आहे या कार्यक्रमाचा. कारण वक्ता मार्गदर्शक म्हटलं की बऱ्याचदा काय होतं, केस पिकलेली नाहीतर डोक्यावरची केस जवळपास संपुष्टात आलेली लोक आम्हाला पाहायला मिळतात. मात्र अगदी 20-25ला पोरगा शिवाजी अप्पांनी इथं का बोलावला असेल हाही प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. पण विकासदादांना माहित आहे, स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की तुम्ही तुमच्या देशातल्या तरुणाईच्या ओठावरचं गीत मला सांगा, तुमच्या देशाचं हित मी तुम्हाला सांगेल. उद्याच्या समाजाचं कर्णधारपद, या युगाची जबाबदारी आमच्या खांद्यावरती, माझ्या पिढीच्या खांद्यावरती आहे. आणि म्हणून उद्याची पिढी घडवताना आमची काय अपेक्षा आहे हे बोलण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या भाषेतला तो युवकच अपेक्षित आहे. त्या जाणीवेतून मला वाटतं कपाळे साहेबांनी माझ्यासारख्या तरुणाला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आज या वर्तमानामध्ये उद्याची पिढी का घडवावी लागते? उद्याची पिढी घडवत असताना कुठल्या समस्या या मातीतल्या लोकांच्या आणि पालकांच्या समोर प्रामुख्यानं पाहायला मिळतात, त्या गोष्टीचा विचार आज आम्हाला या ठिकाणी करावा लागेल. मुलं जोपर्यंत तुमच्या माझ्या नेत्रांच्या समोर आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, आईबाबांच्या नजरेत आहे, तोपर्यंत ठीक आहे. एकदा का लेकरं विद्यालयातून महाविद्यालयात पुणे मुंबईला दिल्लीला जायला लागली, आई वडिलांचंही लक्ष नसतं. लेकरं विद्यालयातून महाविद्यालयात जाता जाता त्यांच्या पावलांचा प्रवास आज सर्रासपणे 31च्या अंधाऱ्या रात्री साहेब मध्यालयाच्या दिशेने होताना मला दिसतो. आणि म्हणून ही पिढी उद्याची घडवायची आहे. म्हणून या उद्याच्या पिढीला व्यवस्थित दिशा देण्याचं काम आम्हाला करायचं आहे. पण हे करत असताना केवळ वर्तमानातली ही पिढी बिघडली आहे, वर्तमानातल्या या पिढीच्या पावलांचा प्रवास चुकतोय, वर्तमानातली ही पिढी कर्तव्यभ्रष्ट झाली आहे, या फक्त टोचण्या त्या पिढीला देऊन जमणार आहे का? इथं जमलेले बरेचशी ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी, पालक आहेत, माता माऊल्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
एक लेकरू म्हणून, एक तरुण म्हणून, या पिढीचा घटक म्हणून माझी एक अपेक्षा आहे, पालक म्हणून तुम्ही आणि मी सुद्धा नेमकं काय करतो याचाही विचार कधीतरी ही पिढी घडवताना आम्हाला त्या ठिकाणी करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मी नेहमी एक उदाहरण देत असतो की एखादा व्यक्ती, शेतकरी शेतात राब राबतोय, काबाड कष्ट करतोय आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळतीला गेला. भूक लागली म्हणून घराच्या दिशेने निघाला, घराच्या जवळ आला, घराच्या अंगणामध्ये त्यानं पाहिलं, घराच्या अंगणात चूल आहे, चुलीवरती दूध आहे, दूध असं उतू चाललंय आणि बायको मात्र घरात पलंगावरती निश्चितपणे पहुडली आहे, झोपली आहे. त्या पतीला राग आला, भूक लागली, दिवसभर काबाड कष्ट उन्हामध्ये केलंय, त्यानं एक तिथलं चुलीजवळचं लाकूड असं हातात उचललं, धावत धावत घरात गेला, पत्नीसोबत 1 मिनिट, 2 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास, पाऊण तास भांडत बसला, वाटेल तितके भांडणं केले, शिव्या दिल्या आणि म्हणाला, बाहेर इतका वेळचं दूध उतू चाललंय, तापायला ठेवलंस आणि तू मात्र घरात पलंगावरती निश्चितपणे पहुडली, आराम करते, तुला कळत नाही का, वाटेल त्या शिव्या दिल्या. शेवटी भांडण संपलं. पत्नीने असे हात जोडले आणि म्हणाली, अहो शेतात राबलात, दमलात, थकलात, भूक लागली, घरात आलात, घरात आल्याबरोबर चुलीवरचं उतू जाणारं दूध अंगणातलं पाहिलं, माझ्या अंगावर येऊन अर्धा पाऊण तास मला भांडता, याच्यापेक्षा आल्याबरोबर त्या चुलीतला जाळ असा जरासा जर मागं उडला असता तर त्या दुधाचं उतू जाणं सुद्धा थांबू शकलं असतं. तसं आज या उद्याच्या पिढीला घडवत असताना या पिढीचं उतू जाणं जर थांबवायचं असेल तर इथल्या प्रत्येक वडीलधाऱ्या आणि माता मौल्यांकडून ही अपेक्षा असेल की विकारांचा जाळ जो तुम्ही आम्ही देतोय तो मागं उडावा लागेल. विकारांचा जाळ देतोय तो मागं उडावा लागेल. आज या समाजामध्ये सर्रासपणे एकही बाप किंवा एकही आई अशी आम्हाला पाहायला मिळत नाही. एखादा वडिलाकडे एखादा मुलगा जर गेला आणि तो मुलगा म्हणाला की बाबा त्याच्याकडे 80,000 रुपयांचा मोबाईल आहे, मला 80,000चा मोबाईल पाहिजे. वडील म्हणतात त्याच्याकडे 80,000चा आहे, चल 1 लाख रुपये खिशातले काढतो आणि तुला देतो आणि घे 1 लाख रुपयांचा मोबाईल. ठीक आहे, पण एकही बाप असा समाजात दादा पाहायला मिळत नाही की जो आपल्या लेकराला सांगेल मला 80 नाही 1 लाख रुपयाचा मोबाईल घे, पण त्याच्या अगोदर 500 रुपयाचं शिवाजी राजांच्या चरित्राचं एखादं पुस्तक मला वाचून दाखव. ही अट घालणार एकही वडील आज समाजात तुम्हाला आणि मला पाहायला मिळत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, लेकरांना कोणत्या दिशेकडून काढतोय आणि कोणत्या दिशेकडे लाडापाय आम्ही घेऊन जातो याचा विचार पालक म्हणून करावा लागेल. तत्वज्ञानाच्या भाषेत 2 गोष्टी आहेत, एक असतं प्रेयस आणि दुसरं असतं श्रेयस. आम्हाला चहा खूप आवडतो पण आमच्या शरीराला चांगला आहे का साहेब? चहा चांगला नाही, त्याला प्रेयस असं म्हणतात. कडुलिंबाचा रस, कडुलिंबाचा पाला आम्हाला आवडत नाही पण आमच्या शरीराला चांगला आहे, त्याला श्रेयस असं म्हणतात. वर्णन करा, बघा, कल्पना करा. समाजात प्रेयस असणाऱ्या खूप गोष्टी आहेत, समाजात श्रेयस असणाऱ्या सुद्धा खूप गोष्टी आहेत. आमच्या लेकराला तात्पुरतं समाधान वाटावं, तात्पुरतं चांगलं वाटावं, तात्पुरतं गोड वाटावं, ते आनंदी राहावं, तात्पुरतं सुख वाटावं. लेकराला आई किंवा वडील सर्रासपणे श्रेयसाकडून काढतात आणि प्रेयसाच्या दिशेने घेऊन जातात. एखादी आई कामावरून आली, एखादे वडील कामावरून आले, पोरगं लहान असतं, रडरड चिडचिड करायला लागलं, आईची धारणा असते खिशातला जवळचा फोन काढायचा आणि लेकराच्या हातात देऊन टाकायचा. पोरगं दिवसभर मोबाईलवरती मनोरंजन करत बसतं. आईला वाटतं लेकरू आनंदात आहे, आपण सुद्धा सुखात आहेत, पण त्याच्या भविष्याचं सुख त्याच्यापासून हिनावलं जातं. याचा विचार या गोष्टींच्या बाबतीत करायला एकाही आई आणि वडिलाला या समाजात विचार नाही. तोही विचार आम्हाला करणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. एक चूक आमची नेहमी होत असते. लेकरानं छोटीशी चूक केली, सुरुवातीला शाळेत असताना पहिलीच्या वर्गात गेलं की आई जवळ जर त्याची समस्या आली की आई म्हणते चुकतच असतो, ते लहान आहे. मोठं झालं लेकरू, वडिलांच्या जवळ जर त्याची चूक गेली तर वडील गुरुजींना सांगतात, अहो ते लहान आहे, चुकतच असतं. लेकरू किती मोठं झालं तर आई बापांच्यासाठी लहानच असतं. लहान आहे म्हणून त्याच्या चुकांवरती आम्ही पांघरून घालतो. पण एकदा का त्याच्या आयुष्यात तो अशा चुका करत राहिला तर त्याच्या आयुष्याची सेटिंग कधी बदलते हा विचार करायला सुद्धा तुम्हाला आणि मला वेळ नाही. माझा एक प्रश्न आहे, वयाच्या 16व्या वर्षी संस्कृतातलं सगळं ज्ञान प्राकृतात आणत मायभाषेत ज्ञानेश्वरीची निर्मिती करणाऱ्या, अमृतात ही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिक मिळवेन असं म्हणत आमच्या मायभाषेचा गौरव वाढवणाऱ्या त्या माऊली ज्ञानोबांचं वय लहान नव्हतं का? वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहिणाऱ्या, 32व्या वर्षी स्वतःचा देह संपवून त्याग काय असतो, समर्पण काय असतं हे दाखवणाऱ्या संभाजी राजांचं वय लहान नव्हतं का? एवढं सोडा, 6-7 वर्षाची या चिमुकल्या लेकरांसारखी चिमुकली असणारी ती चिमुकली मुक्ताई, ज्ञानोबरायांना आळंदीतली लोक ज्यावेळी दगड विटा मारतात त्यावेळी अस्वस्थ आणि उद्विग्न होऊन बसलेले ज्ञानोबराय झोपडीचं आणि ताटीचं दार लावून ज्यावेळी बसतात त्यावेळी ती चिमुकली मुक्ताई आपल्या ज्ञानदादाला आळवताना जेव्हा जाते, विनवताना जेव्हा जाते, ज्ञानदादा काय ऐकत नाही. त्या झोपडीच्या खिडकीतून ज्ञानदादा 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 म्हणून चिमुकल्या बोलानं बोबड्या बोलानं बोलणारी ती मुक्ताई ज्ञानदादा ऐकत नाही. म्हणून आपल्या ज्ञानदादाला संत काय असतो हे समजावून सांगणारी 7 वर्षाची मुक्ताई म्हणते, विश्व रागे झाले वणी संती सुखी व्हावे पाणी, तुम्ही तरुणी विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जगताच्या दुःखाची धार स्वतःच्या कवेत साठवण्याचं सामर्थ्य संतत्वामध्ये सामावलेलं असतं. हे 7व्या वर्षी अध्यात्माला दर्शवून देणाऱ्या त्या चिमुकल्या मुक्ताईचं वय लहान नव्हतं का? याचा विचार आपली लेकरं लहान आहेत म्हणून त्यांच्या चुकांवर पांघरून घालणाऱ्या प्रत्येक आई वडील आणि वरिष्ठ माणसांनी करणं मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्याचाही विचार या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण केला पाहिजे. लेकरावर संस्कार देताना आपल्याला कठोर व्हावं वाटत नाही. लेकराला आता घडवत असताना आम्हाला त्याची काळजी वाटते, त्याच्या सुखाचा विचार आम्ही करतो, केला पाहिजे. पण त्या लेकराला घडवताना काही अंशी आईला किंवा वडिलांना कठोर सुद्धा होता आलं पाहिजे. शिवाजी राजांची जयंती नुकतीच संपन्न झाली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आमच्या धमन्यातलं रक्त सळसळतं, बरोबर ना? आमच्या अंगावर जोश येतो, आम्हाला अभिमान वाटतो, वाटला पाहिजे.
पण ते शिवाजीराजे घडत असताना एक आई जिजाऊ निर्माण होणं गरजेचं असतं. त्या आई जिजाऊने शिवरायांवरती तो संस्कार केला म्हणून शिवाजीराजे निर्माण होऊ शकले. या मातीतल्या आईला कळणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मी नेहमी एक उदाहरण देत असतो, लेकरावर संस्कार कसे करायचे असतात याची साक्ष वैश्विक पातळीवरती सर्वात आदर्श म्हणून जर कोण पटवून देत असेल तर त्या मासाहेब जिजाऊ पटवून देतात. लेकरावर कसा संस्कार करायचा असतो. लेकरं लहान असतानाच त्यांचा पाया भरला जात असतो. त्यांच्यावर उद्याची पिढी घडवताना आपण जे म्हणतोय ती पिढी घडवताना तो कठोर संस्कार सुद्धा एका आईला आपल्या अंतःकरणातून करता येणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. वयाच्या 9व्या वर्षी लाल महालामध्ये घोडा पळवण्याचं प्रशिक्षण घेणारे शिवाजीराजे, तलवार चालवण्याचं प्रशिक्षण घेणारे शिवाजीराजे, वेगानं दांडपट्टा फिरवण्याचं शिक्षण घेणारे शिवाजीराजे. 9 वर्षाचं लेकरू इतक्या वेगानं घोडा पळवतंय, दांडपट्टा चालवतंय, तलवार इतक्या वेगानं सपासप चालवतंय, हे पाहून कुठल्या आईला आनंद होणार नाही. लाल महालाच्या त्या प्रांगणात लेकराचं हे कौतुक पाहून आई जिजाऊच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. बघता बघता घोडा पळवता पळवता 9व्या वर्षाचे शिवाजीराजे त्या घोड्यावरून धपकन खाली कोसळले, का दगडावरती पडले. गुडघ्याला जखम झाली, रक्ताची चिळकांडी उडाली, तोंडात माती गेली, डोळ्यातून खळखळ अश्रू आले. मासाहेब जिजाऊ समोर उभा आहेत. कल्पना करा एका आईला काय वाटेल आणि एका लेकराला काय वाटेल. लेकराच्या मनात आई माझ्या जवळ येईल. शिवरायांनी मासाहेब म्हणून आवाज दिला. मासाहेब जिजाऊ स्तब्ध उभे आहेत. शिवरायांना वाटायचं आई जवळ यावं, जिजाऊनी मला उचलून घ्यावं. शिवाजीराजे मासाहेब म्हणून आवाज देत आहेत. शिवाजीराजे मासाहेब म्हणतायत तरी सुद्धा आई तिथेच उभा आहेत. मासाहेब जिजाऊंच्या लक्षात आलं माझ्या लेकराची भावनिक बाजू मी आहे. मासाहेबांनी ताड 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 पावलं टाकली. जिजाऊ स्वतःच्या महालात जाऊन बसल्या. जशा मासाहेब जिजाऊ स्वतःच्या महालात जाऊन बसल्या, शिवाजीराजे कसे बसे पडते. शिवाजीराजे उभा राहिलेले शिवाजीराजे चालायला लागले. चालते शिवाजीराजे धावत धावत जिजाऊंच्या महालात गेले. 9 वर्षाचं लेकरू धावत आलं. आई जिजाऊला आनंद झाला. कल्पना करा इथल्या प्रत्येक आईच्या अंतःकरणात ही कल्पना निर्माण होऊ शकते. आई जिजाऊ उभा राहिल्या, लेकराला उचलून कडेवरती घेतलं, अंजारलं गोंजारलं, विचारलं शिवाराजे लागले, खूप जखम झाली, गुडघ्याची माती पुसली. आणि त्यावेळी त्या 9 वर्षाच्या लेकराला राग आला असेल की नसेल, आला असेल की नसेल. शिवाना राग आला. 9 वर्षाचे शिवाजीराजे म्हणतायत मासाहेब जेव्हा पडलो आम्ही वाटलं तुम्ही जवळ याल, तुमच्या आधाराची गरज होती, वाटलं तुम्ही जवळ याल, उचलून घ्याल, अंजाराल गोंजाराल, उराशी कवटाळाल, विचारायला लागले का तेव्हा जवळ आला नाहीत आणि आम्ही स्वतः चालत इथं आलोय. आता विचारता शिवाराजे लागले का, असं का केलं मासाहेब. तेव्हा आपल्या 9 वर्षाच्या लेकरावर संस्कार करत असताना या राज्याची या देशाची माता आईसाहेब जिजाऊ काय सांगत होते. आपल्या लेकराला प्रत्येक आईनं काळजावर कोरलं पाहिजे उद्याची पिढी घडवताना. एक आई मासाहेब जिजाऊ आपल्या लेकराला 9 वर्षाच्या सांगत होत्या की लक्षात ठेव शिवराजे. मासाहेब जिजाऊ म्हणतायत लक्षात ठेवा शिवराजे, ज्या माणसाला पडल्यानंतर उठण्यासाठी कुणाचा तरी आधार शोधत बसावा लागतो ना, तो माणूस आयुष्यात स्वतःच्या पायावर मग पुन्हा कधीच उभा राहू शकत नाही. हा संस्कार कठोरतेनं मासाहेब जिजाऊंनी केलाय. आणि म्हणून शिवरायांच्या आयुष्यात नंतरच्या काळात किती संकट आली. अफजल खान आला, महाराष्ट्राचा आबाळ काळवंडलं होतं. एकीकडे या महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांची विटंबना करत तो निघालाच आहे, पण दुसरीकडं शिवरायांच्या पत्नी सईबाई मासाहेब मृत्यूशय्येवरती शेवटच्या घटका मोजतात. पडले नसतील का शिवाजीराजे, कोसळले नसतील का शिवाजीराजे, पण त्या कोसळलेल्या संकटातून सुद्धा उभं राहण्याचं धारिष्ट आणि सामर्थ्य लहान वयातच आई जिजाऊंनी त्यांच्या अंतःकरणात पेरले. तो संस्कार आमच्या लेकरावर प्रत्येक आईला करता येणं गरजेचं आहे. मिर्झा राजा जयसिंगाला जिंकलेले महत्वाचे किल्ले शिवाजीराजांना द्यावे लागले. अपमान वाटला नसेल का, लोक हसले नसतील का त्यांच्यावरती. विषाचा प्याला आणि गळ्यात गळफास लावला नाही शिवाजीराजांनी. त्या पडलेल्या अवस्थेतून उभा राहिले. 360 गडकोट दुर्गांचे मालक आणि राजे शिवाजीराजे या महाराष्ट्राच्या मातीत झाले. पडलेल्या संकटातून सुद्धा उभं राहायचं कसं असतं याचा संस्कार एका आईनं लहान वयातच आपल्या लेकरावरती करावायचा असतो, हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. अहो त्या बंगळूरला शहाजीराजांना भेटायला गेलेले असताना मासाहेब जिजाऊंनी शिवरायांच्या रात्रीच्या वेळेला पलंगाखाली माती पाहिली आणि आई जिजाऊंनी विचारलं बाळा माती कस काय, तू बाहेर गेला होतास का. शिवाजीराजे लहान वयाचे म्हणतायत होय मासाहेब आम्ही शेजारी गेलो होतो, शेजारी मनोरंजनाचा कार्यक्रम होता. मासाहेबांच्या लक्षात आलं राजे रजवाड्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम कसा असेल. आई जिजाऊ त्या लहान लेकराला सांगते लक्षात ठेवा शिवराजे, तुम्हाला बाया नाचवणारे नाही तर बाया वाचवणारे राजे व्हायचं आहे. म्हणून जगाच्या इतिहासात माझ्या आईची इज्जत करणारा सगळ्यात मोठा राजा शिवाजीराजा होऊ शकला. माझ्या आईची इज्जत करणारा सगळ्यात मोठा राजा शिवाजीराजा इतिहासामध्ये होऊ शकला. तो संस्कार लहान वयातच लेकरावरती द्यावयाचा असतो, तेव्हा उद्याची पिढी सक्षम घडत असते. हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वाटतं आपल्या प्रत्येकाला कळणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि असे सोहळे असे कार्यक्रम शिवाजी आप्पांनी जर ठरवलं असतं तर इथं एखादा डीजे लावून दुसरा मोठा कार्यक्रम घेऊ शकले असते. लाखोंची गर्दी इथं उपस्थित राहू शकली असती. पण विचारांचा सोहळा त्यांनी आयोजित केलाय. असे संस्काराचे कार्यक्रम जर या मातीत होत राहिले तर आपली मुलं शिकून सवरून मोठी होतील. मोठी कुणाची मुलं होत नाहीत. अमेरिका लंडनला नोकरीला जातात, त्याला मोठे पण म्हणत नाही. तिथून परत येताना मोठमोठ्या बॅगा भरून पैसे घेऊन येतात. पण अमेरिका लंडनला जाऊन मोठ्या नोकऱ्यांच्या हुद्द्यावर पोहोचलेल्या पोरांच्या हातात त्या पैशांच्या सोबत जर दारूची बॉटल असेल तर आमच्या त्या शिक्षणाला आणि आमच्या त्या मोठेपणाला काहीच अर्थ उरत नाही. आपणचं कौतुक यासाठी की अशा कार्यक्रम जर होत राहिले या मातीतला लेकरू मोठं होईल, अमेरिका लंडन पर्यंत नोकऱ्याला जाईल, पण परत येताना त्याच्या हातात दारूची बॉटल नसेल तर आमच्या गळ्यामध्ये एखाद्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेचं मेडल आणि खांद्यावर या देशाचा तिरंगा घेऊन ते लेकरू परत आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी या संस्काराची गरज असते.
त्यासाठी या विचारांची आवश्यकता असते. हे सुद्धा तुम्हाला, मला आणि प्रत्येकाला समजून घेणं आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे. सन्मान होत आलेला आहे. मला फार आनंद वाटला इथं या महिला दिनाच्या निमित्ताने हे चित्र पाहिल्याच्या नंतर. मोठ्या मोठ्या घटनांपेक्षा छोट्या घटना खूप काही शिकून जातात. आदरणीय कपाळेताई इथं बसलेल्या आहेत. कपाळे साहेब इथं मंचावरून मनोगत व्यक्त करतायत आणि शिल्लक उरलेली नावं विसरली जात आहेत. कपाळेताई त्यांना पाठीमागून नावं सांगतायत. एका कर्तृत्वान पुरुषाच्या पाठीशी स्त्री काय असते हे पाठीशी असं नसतं. या पद्धतीनं बाईनं एका पुरुषाच्या पाठीशी राहायचं असतं. ते पाठीशी राहणं आदरणीय ताई तुम्ही देतायत, म्हणून कपाळे साहेब इतक्या उत्तम पद्धतीने कारभार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे सौजन्य, हा संयम, हा विवेक उगाच येत नाही. पती पत्नीनं परस्परांशी हे नातं ठेवणं गरजेचं असतं. ते अत्यंत उत्तम नातं. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते चित्र पाहायला मिळालं आणि पत्नीचाही सन्मान पतीनं कसा करायचा असतो कपाळे साहेबांकडून मला वाटतं खरंच शिकण्यासारखं आहे. आपल्या पत्नीला घराच्या मुख्य हॉलमध्ये येऊ न देणारे माणसं पाहायला मिळत आहेत, पण आपल्या पत्नीला चेअरमन पदाची सूत्र देऊन मंचावरती आणून तुम्ही ते अधिकार प्रदान करतायत. कपाळे साहेब, स्त्रीत्वाचा सन्मान तुम्ही शिकवलाय आणि तो सन्मान या महिला दिनाच्या निमित्तानं होणं मला वाटतं प्रत्येक पतीच्या नजरेत होणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हे सुद्धा आपण समजून घेणं आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे. फक्त मी कार्यालयात पहिल्यांदा आलो आप्पा तुमच्याकडं, कार्यालयात आलो, आप्पा भेटले, पण आप्पांच्या पेक्षा सुद्धा मला भेटायला लगबगीनं पुढे त्यांचे बंधू होते. भावाच्या सोबत या पद्धतीने जर राहायला लागला तर जगात तुम्हाला कुठली अडचण तुमच्या समोर येणार नाही, कुठली अडचण समोर येणार नाही. आदरणीय कपाळेताई भाऊजाईचा उल्लेख करताना आमच्या भाऊजाईत ही त्यांची लेकरं इतक्या प्रेमाने सांगत होते, परिवारात हे प्रेम नांदणं गरजेचं आहे. हे प्रेम, ही आत्मीयता, हे नांदणं गरजेचं आहे. हे एकदा नांदायला लागलं, उद्याचा समाज उत्तम घडेल. समाजात कुठल्याही समस्या राहणार नाहीत हे समजून घ्या. एक टेकडी अशी, शेवटचं 1 मिनिटाचा फक्त तुमचा वेळ घेतो. एक टेकडी आहे, त्या टेकडीवरती गुराखी गुरं चारतायत आणि एक लहान पोरगी पाठीवर छोट्या भावाला असं बांधलंय आणि वरती निघाली आहे, वरती चालली आहे. बघा, साधं उदाहरण आहे, तुम्हाला हसू येणार नाही, याच्यातून मनोरंजन वाटणार नाही, अंगावर शार येणार नाही, भावनिक नाही, काही नाही, पण छोटं काय घ्यायचं तुम्ही ठरवा. जाता जाता सांगतो काय घ्यायचं याच्यातून तुम्ही ठरवा. पोरगी अशी भावाला पाठीवरती घेतलं आणि टेकडी चढून पलीकडे जायचं आहे आणि वरती गुराखी आहेत. अर्ध्यावरती गेली, तहान लागली, ऊन लागायला लागलं, जाता येईना वरती, तिला कसं व्हायला लागलं. आणि त्यावेळी वरची गुराखी अर्ध्यावर गेल्यावर त्या पोरीला म्हणतात, मूर्खेस का, एवढ्या वर चढत आली आहे, पाणी पित नाहीयेस, तहान आहे, वरून ऊन पडलंय एवढं मोठं, कशाला वरती जातीयेस, एवढ्या तुझ्या पाठीवरचं ते ओझं असं बाजूला ठेवून मग जाना वरती, मरशील ना. ती पोरगी म्हणते, माफ करा, पण ते पाठीवरचं ओझं नाही, पाठीवरचा माझा लहान भाऊ आहे, भाऊ, त्याला सोडून मी जाऊ शकत नाही. ते निघून जाते. दुसऱ्या दिवशी परत तेच गुराखी गुरं चारतायत आणि एक व्यापारी सोन्याचा पाठीवर सोन्याच्या चिपांचं ओझं घेऊन असा निघालाय, वरती जातोय आणि वरून तेच गुराखी येतात. अर्ध्यावर गेल्यावर तोही तितकाच व्याकुळ झालाय तहानेनं, उन्हानं, आणि तेच गुराखी त्याला म्हणतात, तूही वेडायस का, कशाला निघाला एवढं मोठं ओझं पाठीवर घेऊन, ठेव ना ओझं बाजूला आणि जा ना. तो व्यापारी काय म्हणतो, अहो ते ओझं आहे का, पाठीवरून आलेला तो भाऊ असता तर बाजूला ठेवला असता, पण ते सोन्याच्या चिपांचं ओझं आहे का, त्या सोन्याचं चिपा आहेत त्याच्यामध्ये, ते बाजूला ठेवू शकत नाही. साधं सोपं उदाहरण आहे. तुम्ही पाठीवरती भावाला घेऊन वरती टेकडी चढायला निघालेली मुलगी व्हायचं का, पाठीवरती सोन्याच्या चिपांचं ओझं आहे ते ठेवू शकत नाही, पाठीवरून आलेला भाऊ मी बाजूला भिरकावून ठेवला असता असं म्हणणारा तो व्यापारी व्हायचं. हे आज तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. तुम्ही जर उत्तम ठरवलं तर उद्याचा समाज सुद्धा उत्तम असेल, उद्याची पिढी सुद्धा उत्तम घडेल. हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. इथं जन्माला येतो तेव्हा आपला वाटा समाजाकडून काहीतरी घेत असतो, काहीतरी देणं आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं आहे. देश सेवेसाठी काहीतरी करणं आपण गरजेचं आहे, देशाची सेवा करणं. देशाची सेवा म्हणजे परत प्रश्न आहे की देशाची सेवा म्हणजे काय, हातात बंदुका घ्यायच्या आणि पाकिस्तानच्या विरोधात सीमेवर लढणं म्हणजे फक्त देश सेवा आहे का? करोडो रुपये काळे धंदे करून करोडो रुपये कमवायचे आणि करोडो रुपये देशाला दान करायचे म्हणजे देश सेवा आहे का? दादा, मी पार्लमेंटमध्ये गेलो होतो, देशाच्या संसदेमध्ये. राज्यातल्या एकाच तरुणाला निवडलं जातं. 25 युवकांमध्ये देशातल्या माझी निवड झाली आणि देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेली पोरं तिथं 25 जण बोलवले गेले होते. संसदेत लोकसभेचे स्पीकर ओम बिर्लाने आम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारला. पार्लमेंटमध्ये आम्ही 3 दिवस होतो. म्हणाले, आप देश सेवा के मायने क्या रखते हो? उत्तर प्रदेश, बिहार, पंजाबची पोरं सांगायला लागली की पाकिस्तान के खिलाफ लढेंगे, इतने पैसे देश के लिए खर्च करेंगे. मी म्हणलं, मला या सगळ्यांपेक्षा असं वाटतं की एखादा माणूस आमच्यातला फाटक्या कपड्यातला असेल, सफाई काम करणारा कर्मचारी असेल, तो जर असा रस्त्यानं निघाला ना, असा रस्त्यानं निघाला सार्वजनिक ठिकाणावरून आणि एखाद्या ठिकाणी नळाची तुट्टी त्याला अशी सुरू राहताना दिसली, पाणी वाया जाताना दिसलं आणि त्याच्या मनात एवढा विचार जन्माला आला, अरे माझ्या देशाची संपत्ती संसाधन वाया जात आहे, तिला रोखलं पाहिजे. हा विचार त्याच्या प्रामाणिकपणे मनात जन्माला येणं, त्यानं तो रोखणं, मला वाटतं तो त्याच्या वाट्याचा त्याच्या परीनं देश घडवतो. एखादी बाई सरकारी बसनं प्रवास करते, एसटी बसनं, आमची सुटापुटातली लोक त्या बसला नावं ठेवतायत, बसमध्ये बसलेली किती घाण आहे, किती वाईट आहे. आणि फाटक्या कपड्यातली ती बाई, तिच्या जवळ कुणी बसत सुद्धा नाही आणि तिचं सीट फाटलेलं आहे ते सगळं एसटी बसचं. ती बाई घर यायला वेळ आहे तोपर्यंत कमरेला लावलेल्या पिशवीतला सुई दोरा काढते त्या बसचं फाटकं सीट सिवत बसते. आपल्या देशाची संपत्ती आहे. किती प्रामाणिक आणि किती मोठा विचार आहे. हा विचार जर एखाद्या माणसाच्या मनात जन्माला येत असेल, मला वाटतं तो माणूस देश घडवतोय आणि ती देश घडवण्याची भूमिका आपल्या मनात सुद्धा जन्माला येणं उद्याचा समाज घडवताना गरजेची, उद्याची पिढी घडवताना गरजेचे. तुम्ही शिक्षक असाल, ज्ञानदानाचं काम उत्तम प्रामाणिकपणे करा. तुम्ही अधिकारी असाल, तुमचं सेवेचं काम प्रामाणिकाने उत्तम पद्धतीने करा. तुम्ही एखादे डॉक्टर असाल,
तुम्ही तुमची रुग्णसेवा प्रामाणिकपणे करा, तुम्ही तुम्हाला नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे करायला लागले, याचा अर्थ तुमच्या वाट्याचा देश घडवता. ते देश घडवता येणं सुद्धा आज तुम्हाला, मला आणि प्रत्येकाला या ठिकाणी सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ते तुम्ही घडवाल आणि त्या पद्धतीनं उत्तम उदात्त दिशेनं उद्याची पिढी घडवताना आपण सर्वजण मार्गक्रमण कराल, हा सुद्धा आशावाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. बराच वेळचं एक लेकरू बोलतंय म्हणून कानांचा कोट करून तुम्ही सर्वजण ऐकतायत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे, राहुरीकरांचे अंतकरणापासून आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आदरणीय शिवाजीराव अप्पा कपाळे यांचा हा विचारांचा यज्ञ या वर्धापन दिनाच्या निमित्तानं असाच तेवता राहो. तपचं उलट परत एकदा करून पहा, 12 वर्ष झाले तप झालंय, त्यांची पत आता वाढलेली आहे, आता त्यांच्यावरचा विश्वास ही प्रचंड पद्धतीने बळावलेला आहे. त्यांच्या या वर्धापनाला मी अंतकरणापासून शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. शिस्त काय असते, उत्तम उदात्त नियोजन काय असतं, याची प्रचिती या कार्यक्रमात आल्यानंतर हे सगळे इथे उभारलेले कर्मचारी आणि त्यांनी जो वेश परिधान केलाय, या सगळ्या गोष्टीवरून या ठिकाणी निदर्शनास येतं. एखाद्या गावात असा वैचारिक कार्यक्रम घेणं, एवढी लोक जमवणं आप्पा सोपं नाही बरं का. आम्ही कार्यक्रमाला जातो, एवढी लोक कार्यक्रमाला उपस्थित राहणं सोपं नाही. मी तर खरं तर पहिल्यांदा प्रश्न की झालो होतो इथं बसल्या बसल्या, समोरची मोजकीच काही लोक बसलेली होती, पण बघता बघता मी व्याख्यानाला उभा राहायच्या आत तुम्ही सगळे इथे जमलात आणि हे भरून गेलं. याच्यावरून सुद्धा आदरणीय शिवाजीराव अप्पा कपाळे यांच्यावरती असलेला तुमचा विश्वास त्या ठिकाणी सार्थकी ठरतोय, त्याबद्दलही मी त्यांचे, तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचं बराच वेळपासून सूत्रसंचालन करताना सर आणि मॅडम मी पाहतोय, अत्यंत सुंदर संदर्भ देत, चपकल संदर्भांच्या सहित सूत्रसंचालन करणारी ही माझी वडीलधारी 2 माणसं या ठिकाणी मला पाहायला मिळतात. त्यांचे अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्यासोबत थोडंसं सूत्रसंचालन सरांनी सुद्धा केलं, त्यांच्याही आवाजाचं कौतुक या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे. आमचे फोटोग्राफर असतील, सगळी मंडळी मंचावरती असलेली, आता सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, ही सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली महत्वाची मंडळी आहेत. तुम्हाला इतके उत्तम अधिकारी लाभले, मला तर वाटते आता जाताना साहेबांना आमच्या बीडला घेऊन जावं का काय, म्हणजे आमचं सुद्धा थोडंसं गाडा व्यवस्थित चालेल. आणि म्हणून त्याबद्दल अशा अधिकाऱ्यांना तुम्ही इतक्या प्रेमाने जपताय, त्याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय कपाळीताईंचे, कपाळे परिवाराचे, नागरगोजे सरांचे, सगळ्यांचे, योगाचं प्रशिक्षण घेणारे आमच्या सरांचे, या सगळ्या मंडळींचे तुम्हा सगळ्यांचे अंतकरणापासून आभार या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. शेवटी जाताना मला दिलेल्या सन्मानाबद्दल मी साईबाबांच्या चरणी लीन होत असताना आपल्या सगळ्यांच्या प्रती एकच कवितेच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करेल की उद्याची पिढी घडवताना प्रत्येकानं एक भूमिका एवढी पार पाडली तर उद्याची पिढी उत्तम घडेल. ती भूमिका एका कवितेतून, हिंदी कवितेतून दादा सांगेल. ती कविता अशी आहे की एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग. साहेब, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग. किसी ने आग पर पानी डाला तो किसी ने आग में गिरे लोगों को बाहर निकाला. सभी ने वही किया जो था जिसकी पहुंच में, सभी ने वही किया जो था जिसकी पहुंच में. एक चिड़िया भी थी जो डाल रही थी पानी भरकर अपनी सोच में. तब पेड़ पर बैठा कौवा बोला, तब पेड़ पर बैठा कौवा बोला कि चिड़िया रानी तू सुई के नोक से पहाड़ खोद रही है. तेरे चोच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब. चिड़िया बोली मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, अपने सोच में बसी पानी की क्षमता भी पहचानती हूँ. मगर जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, आपका नाम आग लगाने वालों में नहीं बल्कि आग बुझाने वालों में लिखा जाएगा. धन्यवाद राहुल दादा. वर्धापन दिन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य व्यासपीठवारी मान्यवर, सन्मान्य साहेब, दादा आणि आपले राहुल दादा, या ठिकाणी आलेले सर्व सभासद, नागरिक, सन्मान्य मित्र परिवार, उपस्थित पत्रकार मित्रबंधू, या सगळ्यांचे मी कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. रेवावरदा कृष्ण गोयरा हजरा गोदावरी. एक बणाचे परती पाणी मातीच्या घागरी. एक बणाचे परती पाणी मातीच्या घागरी. हिमदणीच्या तट्टानाया हिमदणीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गणदा महाराष्ट्र माझा. आता मला नाही आयडिया, मला नाही सांगता यायचं. बरं चेक करतो मग. हा का.
बरं बरं चेक करतो हां लागलं तर मग कॉल करतो बरं तुम्हाला हो